हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वामी समर्थ सेवा मार्ग आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपला नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या नवरात्रोत्सवात आपण आई भगवतीची सेवा करत आहोत. आई भगवतीची सेवा करताना आपण दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण करत आहोत. त्याचबरोबर बाकीच्यासुद्धा सेवा करत आहोत. पण सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची सेवा आपल्याला या काळात करायची आहे, तो म्हणजे कुळाचार आणि मानसन्मान. आपण वर्षातनं एकदा तरी आपल्या कुळदेवीचा, आई भगवतीचा मानसन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण आपल्या आईवडिलांकडे अपेक्षा करत असतो की दिवाळीला, अक्षय तृतीयेला त्यांनी आपल्याला चांगली साडीचोळी घ्यावी, आपलं मन खुश होतं, आपण प्रसन्न होतो, कारण माहेरचा हवास हा प्रत्येकालाच हवा असतो. त्याचप्रमाणे आई भगवती ही आपली आई असते आणि या काळात त्या आपल्या घरी माहेरवास करायला आलेल्या असतात, त्याचबरोबर आराम करायला आलेल्या असतात. तर 9 दिवसानंतर आपण जेव्हा आई भगवतीची पाठवणी करत असतो तर आपल्याला आई भगवतीचा योग्य मानसन्मान करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला या अष्टमीला किंवा नवमीला आई भगवतीची ओटी भरायची आहे. तर ती ओटी कशी भरायची, ओटीमध्ये काय काय साहित्य असावं आणि ओटी का भरायची, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर वर्षातनं एकदा तरी आपल्याला कुळदेवीचा मानसन्मान करायचा असतो. एकापेक्षा अधिक वेळा जर तुम्ही केला तर अतिउत्तम, पण एकदा तरी आपल्याला तो करायचाच असतो. कारण प्रत्येक स्त्री ही आपली माहेरच्यांकडनं छोटीशी अपेक्षा तर करतच असते. तर त्याचप्रमाणे आपण आई भगवतीला जसं घटी बसवत असतो, त्या माहेरी आपल्याकडे आराम करायला आलेल्या असतात, तर त्यांचासुद्धा पाठवणी आणि योग्यरित्या मानसन्मान करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर या काळात तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला जाणं शक्य होत असेल तर तुम्ही जावं. पण आता मंदिरांमध्ये इतकी गर्दी असते की तिथे जाऊन व्यवस्थितरित्या ओटी भरणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही वर्षातनं इतर दुसऱ्या दिवशी गेलात कधी तरीही चालेल, पण ओटी तुम्ही घरी भरली तरीही चालेल. म्हणजे दोघंही ऑप्शन चालतील. जर तुम्ही ओटी घरात देव्हाऱ्यासमोर, जिथे तुम्ही अखंड दिव्याची मांडणी केलेली आहे, आई भगवतीच्या फोटोंची मांडणी केलेली आहे, त्याच्यासमोर ओटी भरली तरीही चालेल किंवा मंदिरात जाऊन भरली तरीही चालेल. पण वर्षातनं एकदा तरी ओटी आपल्याला भरायचीच असते आणि नवरात्रोत्सवात तर आपल्याला ओटी भरणं हे गरजेचंच आहे. कारण आई भगवतीचा एक छोटासा मानसन्मान आपल्याकडनं होणं खूप गरजेचं आहे. कारण आपण त्यांचं देणं लागतो. यथाशक्ती ज्यांना जसं जमेल तशा पद्धतीने ओटी भरावी. खूप काही आपल्याला याच्यासाठी लागणार नाही. आपल्याला छोटेसे अलंकार लागणार आहेत, एक साळेचोडी लागणार आहे. तर आता आपण बघूया ओटीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओटी भरायला साहित्य काय काय लागेल आणि मग त्याच्यानंतर आपण बघू की ओटी कशा प्रकारे भरायची. तर आता स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसत असेल, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साहित्य आहे, पण काही सुटत असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवीला घ्यायची आहे ओटीमध्ये साडी. तर ही साडी सुती किंवा शक्यतो रेशमी असावी. साडी नऊवार असली तर अतिउत्तम, पण सहावार घेतली तरीही चालेल, काही हरकत नाही. पण साडी शक्यतो अशी घ्यावी की ती नंतर आपल्याला नेसता यायला हवी. म्हणजे नुसतं देवाला चढवायचं म्हणून अगदी छोटासा कापडाचा तुकडा घेऊ नका. प्रॉपर जशी आपण आपल्यासाठी व्यवस्थित साडी घेतो, तोकडी घेत नाही, तशीच आपल्याला आई भगवतीसाठी सुद्धा त्यांना पुरेल अशीच साडी घ्यायची आहे. जर तुम्ही मंदिरात ओटी भरत असाल तर ती साडी मंदिरातल्या देवीला घातली जाते. त्याच्यामुळे तुम्ही दिलेली ती भेटवस्तू आई भगवतीला नंतर उपयोगीसुद्धा पडायला हवी. म्हणून अगदी छोटीशी साडीचा तुकडा देऊ नका. व्यवस्थितरित्या सहावार किंवा नऊवार साडी द्या. आणि तुम्ही घरात जर ओटी भरत असाल तर ती साडी अशी घ्या की नंतर ती तुम्हाला नेसतासुद्धा आली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ओटीमध्ये साडीसोबत खणसुद्धा असावं. म्हणजे वेगळं जे आपलं खण असतं त्रिकोणी रंगाचं, पूजेच्या त्रिकोणी आकाराचं असतं बघा बनवलेलं, तर ते पूजा साहित्याच्या कुठल्याही दुकानात मिळतं किंवा तुम्ही खणाचं वस्त्र घेऊन त्याचं खण बनवून घेतलं तरीही चालेल. साडी आणि खणानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटीत नारळ असायला हवं. त्याच्यानंतर तांदूळ, त्याचबरोबर देवीला पंचखाद्यामध्ये खोबरं, हळकुंड, बदाम, खारीक, सुपारी अशा 5 गोष्टी हव्या. त्याचबरोबर विड्याचा पाण्याचा विडासुद्धा हवा. विड्यामध्ये तुम्ही 2 नागवेलीची पानं, 1 सुपारी, दक्षिणा, हळकुंड, बदाम असं साहित्य तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि खोबऱ्याची वाटी ही तुम्हाला खणासोबत ठेवायची आहे. त्याचबरोबर
देवीला 11 अलंकार आपल्याला घ्यायचे आहेत. तर 11 अलंकारांमध्ये देवीला सगळ्यात महत्त्वाचं सौभाग्य अलंकार म्हणजे देवीचं मंगळसूत्र असावं, टिकली बांगडी असावी, त्यानंतर हळदी कुंकू असावं. देवीला बांगड्या घ्या. बांगड्या घेताना अगदी छोट्या छोट्या बांगड्या घेऊ नका. व्यवस्थित 1 डझन बांगड्या घ्याव्या आणि 12 बांगड्या घेऊ नका, 13 बांगड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर देवीला वेणी आणि आणखीन काही तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे ज्या तुम्हाला सौभाग्य अलंकाराच्या वस्तू घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण जितक्या गोष्टी मी सांगितल्या आहेत तेवढ्या तरी शक्यतो निदान घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ओटी तांदूळाची किंवा गव्हाची दोन्ही प्रकारची भरू शकता. जर तुम्हाला तांदूळ घ्यायचे नसतील तर तुम्ही गहूसुद्धा घेऊ शकता, तेही चालेल. त्यानंतर एवढं सगळं साहित्य घेतल्यानंतर तुम्ही एका ताटात व्यवस्थित मांडणी करून घ्या, जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. त्याच्यानंतर आता आपण बघू की देवीची ओटी कशी भरायची. आता साहित्याची मांडणी एका ताटात घेतल्यानंतर आता तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल, जशी आई भगवतीची प्रतिमा तुमच्यासमोर असेल तर तुमची ही प्रतिमा पूर्व पश्चिमच आपण मांडणी केलेली असते देवघरात, तर पूर्व पश्चिम बसायचं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित साहित्याची जुळवाजुळव करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ओटी भरताना हाताची उंजळ आपल्या छातीसमोर ठेवून उभं राहायचं आहे. म्हणजे फोटोमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे तसंच आपल्याला वाकून ओटी भरायची आहे. त्यानंतर दोघं हातांच्या ओंजळीमध्ये आपल्याला नारळ आणि खण आणि थोडेसे तांदूळ किंवा गहू जे असतील ते घ्यायचे. आणि आता आपण ओटी भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आई भगवतीच्या फोटोसमोर ओटी ठेवण्यासाठी एक ताट ठेवा, जेणेकरून जे आपण साहित्य दिलं आहे ते खाली सांडणार नाही. तर त्या ताटात नारळाचा शेंडा हा देवीकडे करायचा आणि दोघं हाताच्या ओंजळीने व्यवस्थित तांदूळ, नारळ आणि खण व्यवस्थित आई भगवतीच्या चरणी ते टेकवायचं आणि मग ते ताटात ठेवायचं. जसं तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये, तर ओंजळीने ते घ्यायचं, आई भगवतीच्या चरणी अर्पण करायचं आणि मग ते ठेवायचं. कारण जेव्हा आपण प्रत्यक्षात स्त्रीची ओटी भरत असतो तर ती आपण साडीच्या ओंजळीत भरतो, पण आई भगवतीची ओटी भरताना आपण ती साडीच्या ओंजळीत भरत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, ती साडीला किंवा त्यांच्या पायाला स्पर्श करायची आणि मग ती ताटात ठेवायची. त्याचप्रमाणे जसं आपण सौभाग्य स्त्रींना 5 वेळा ते उरलेले गहू किंवा तांदूळ अर्पण करत असतो, तर ते तांदूळ अर्पण करताना दुसरे जे काही साहित्य असतं एक एक साहित्य तुम्ही त्या तांदूळासोबत अर्पण करत जा. जसं वेणी, 11 अलंकार, राहिलेली साडी, त्यानंतर फळं, पंचखाद्य, अशाप्रमाणे तुम्ही अर्पण करत जा. पंचखाद्य घेतले असतील तर फळं नाही घेतले तरी चालतील, पण फळं घेतले तर अतिउत्तम. ओटी भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बसून ओटी भरू नका, वाकून व्यवस्थितरित्या ओटी भरायची आहे. अशा छातीसमोर हात घेऊन वाकलेल्या मुद्रेत जर उभं राहिलं तर या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होत असते, कार्यरत होण्याला सहाय्य होत असते. तसेच मनोमय कोशातील सत्वकणांचे प्रमाण वाढण्यास सहाय्य होते आणि असं झाल्याने मन शांत होतं. त्यामुळे आपल्याला या मुद्रेत ओटी भरायची असते. बाकीची जी ओटी आपण भरतो ती आपल्या प्रत्येक सुवासिनी स्त्रीला माहीतच आहे की आपण ओटी कशी भरतो. फक्त ह्या काही छोट्याशा 1-2 गोष्टी सांगितल्या आहेत, तेवढं मात्र लक्षात ठेवा. आणि आई भगवतीची ओटी नवरात्र काळात भरायला विसरू नका आणि शक्यतो तुम्ही ही ओटी अष्टमीला किंवा नवमीला भरावी, कारण आई भगवती जे आपण त्यानंतर पाठवणी करत असतो तर जायच्या वेळी त्यांचा असा मानसन्मान करणं खूप महत्त्वाचं आणि आपल्यासाठी ते फलदायी ठरतं. कारण आपण आई भगवतीची पाठवणी करताना त्या जेवढ्या प्रसन्न होतील तेवढेच ते भरभरून आशीर्वाद आपल्या कुटुंबाला देऊन जातात. त्याच्यामुळे आपण सुद्धा सुखी होतो. म्हणून आपल्या स्वार्थासाठी का होईना पण नवरात्र काळात ओटी भरायला विसरू नका. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.